श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 18. बहुजिनसी. समास 10वा. श्रोता अवलक्षण निरूपण. श्रीराम. कोणी एका कार्याचा साक्षप, काही तरी घडे विक्षेप, काळ साहे ते आपे आप होत जाते. श्रीराम. आपण कुठल्याही एखाद्या कार्यासाठी प्रयत्न सुरू केला की त्यात काही ना काही विघ्न उत्पन्न होते. काळ अनुकूल असेल तर कार्य आपोआप होत जाते. कार्यभाग होत चालिला, तेणे प्राणी शोक झाला, विचारही सुचो लागला दिवसेंदिवस. श्रीराम. कार्यभाग होऊ लागला की त्यामुळे माणूस उल्हसित होतो, त्याला हौस वाटू लागते आणि दिवसेंदिवस नवीन विचारही सुचू लागतात. कोणी एक प्राणी जन्मासे येतो, काही तरी काळ साहे होतो, दुःखा उपरी सुख देतो देव कृपाळूपणे. श्रीराम. कोणीही माणूस जन्माला येतो तेव्हा काही काळाने त्याला अनुकूलता लाभते. दुःख सोसल्यावर देव त्याला कृपाळूपणे सुख देतात. अवघाची काळ जरी सजे, तरी अवघेची होती राजे, काही सजे काही न सजे ऐसे आहे. श्रीराम. सर्वच काळ जर अनुकूल होईल तर सर्वच राजे होतील, पण काही अनुकूल काही प्रतिकूल असेच होत राहते. येहलोक अथवा परलोक, साधता कोणी एक विवेक, अद्भुत होये स्वाभाविक देणे ईश्वराचे. श्रीराम. कुणी एखाद्याने विवेकाने जर इहलोक आणि परलोक साधला तर त्याच्या हातून ईश्वराच्या कृपेने स्वाभाविकच काही अद्भुत कार्य घडते. ऐकल्या वीण कळले, शिकवल्या वीण शहाणपण आले, देखिले ना ऐकिले भूमंडळी. श्रीराम. या जगात ऐकल्याशिवाय कळले आणि शिकविल्याशिवाय शहाणपण आले असे कधी पाहिलेले वा ऐकलेले नाही. सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्त मनामध्ये आकळे सारासार. श्रीराम. ऐकल्याने सर्व काही कळते, कळता कळता वृत्ती निवळते आणि सार काय आणि असार काय हे मनामध्ये निश्चितपणे कळते. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, येणे उपाये स्वभावे त्रैलोक्य चाले. श्रीराम. श्रवण म्हणजे ऐकावे आणि मनन म्हणजे ते मनात उत्तम प्रकारे धारण करावे. याच प्रकारे त्रैलोक्यात स्वाभाविकरित्या ज्ञानाची देवाणघेवाण होत असते. श्रवणा आड विक्षेप येती, नाना जिनस सांगो किती, सावध असता प्रत्यय येती सकळ काही. श्रीराम. श्रवणाच्या आड नाना विक्षेप येतात, किती म्हणून सांगावेत. सावधपणे पाहिले असता अनुभवाने सर्व काही कळते. श्रवणी लोक बैसले, बोलता बोलता एकाग्र झाले, त्या उपरी जे नूतन आले ते एकाग्र नव्हे ती. श्रीराम. लोक श्रवणाला बसलेले असतात, वक्ता बोलत असतो, तो जसजसा बोलतो तसे श्रोत्यांचे मनही एकाग्र होते. इतक्यात काही नवीन लोक ऐकायला येतात, त्यांच्या येण्यामुळे श्रोत्यांच्या श्रवणात विक्षेप येतो व मग त्यांचे मन एकाग्र होऊ शकत नाही. मनुष्य बाहेर हिंडोन आले, नाना प्रकारीचे ऐकिले, उदंडगल बलू लागले उगे असे ना. श्रीराम. मनुष्य बाहेरून हिंडून येतो, त्याने नाना प्रकारच्या गोष्टी ऐकलेल्या असतात, त्यामुळे त्याच्या मनात एकच गोंधळ माजतो व त्याला स्वस्थ बसवत नाही. प्रसंग पाहोन चालती, ऐसे लोक थोडे असती, श्रवणी नाना विक्षेप होती ते हे ऐका. श्रीराम. प्रसंग पाहून योग्य प्रकारे वर्तन करणारे लोक फार थोडे असतात, त्यामुळे श्रवणात नाना विक्षेप येतात ते ऐका. श्रवणी बैसले ऐकाया, अडो लागली सी काया, येती कडकडा जांभया निद्रा भरे. श्रीराम. ऐकायला म्हणून येऊन बसतात, पण काही लोकांचे अंग अवघडू लागते आणि झोपेच्या भराने कडाकड जांभया येऊ लागतात. बैसले सुचित करूनी मना, परी ते मनची ऐकेना, मागे होते ऐकितो नाना, तेची धरुनी बैसले. श्रीराम. काही लोक मन एकाग्र करून श्रवण करायला येतात, पण त्यांचे मनच त्यांना आवरत नाही. पूर्वी जे काही ऐकलेले असते तेच मनात सारखे आठवू लागते. तत्पर केले शरीर, परी मनामध्ये आणिक विचार, कल्पना कल्पी तो विस्तार, किती म्हणून सांगावा. श्रीराम.
श्रवणास शरीर तत्पर केले, पण मनामध्ये आणखी दुसरेच विचार येतात आणि मन नाना कल्पना करू लागते. त्याचा विस्तार किती म्हणून सांगावा. जे जे काही श्रवणी पडिले, ती तुकेच समजोन विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपणी श्रीराम. जे जे काही ऐकले असेल तितके नीट समजून घेऊन त्याचे विवरण केले, मनन केले, तरच त्या निरूपणाने काही सार्थक होऊ शकते. मन दिसते मा धरावे, ज्याचे त्याने आवरावे, आवरून विवेके धरावे अर्थांतरी श्रीराम. मन जर दिसले असते तर त्याला धरून ठेवता आले असते, पण ते तर दिसत नाही, म्हणून ते ज्याचे त्यानेच आवरायला हवे आणि आवरून धरून विवेकाने अर्थावर मन एकाग्र करावे. निरूपणी येऊन बैसला, परी तो उदंड जेऊन आला, बैसताच कासा वीस झाला तृषाक्रांत श्रीराम. एखादा माणूस निरूपण श्रवण करायला येऊन बसतो, पण उदंड जेवून आल्याने बसल्याबरोबर तो तहानेने कासावीस होतो. आधी उदक आणविले, घळघळा उदंड घेतले, तेणे मळमळू लागले उठून गेला श्रीराम. मग तो आधी पाणी आणायला लावतो आणि ते गटागटा भरपूर पितो, त्यामुळे मग त्याला मळमळू लागते आणि तो उठून जातो. करपटडे करे उचक्या देती, वारा सरता मोठी फजिती, क्षणा क्षणा उठोनी जाती लघुशंकेसी श्रीराम. काही लोक करपट ढेकरा देतात तर कुणाला उचक्या लागतात, तर कुणाचा वारा सरून त्याची मोठीच फजिती होते, तर काही लोक क्षणाक्षणाला लघुशंकेसाठी उठून जातात. दिशेने कासा वीस केला, आवघेची सांडून धाविला, निरूपण प्रसंगी निघोनी गेला अखंडाईसा श्रीराम. काहींना वरचे वर शौचास जावे लागल्याने ते कासावीस होतात आणि सर्व सोडून धावत जातात. अशा प्रकारे निरूपण प्रसंगी सारखे त्याला निघून जावे लागते. दृष्टांती काही अपूर्व झाले, अंतःकरण तेथेची राहिले, कोठवरी काये वाचिले काही कळेना श्रीराम. काही लोक श्रवण करीत असता वक्त्याने दृष्टांतात काही अपूर्व सांगितले तर त्यांचे अंतःकरण तेथेच अडकून पडते व पुढील वाचनाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. निरूपणी येऊन बैसला, तो विंचुवे फणकाविला, कैचे निरूपण झाला कासावीस श्रीराम. एखादा निरूपण श्रवण करायला येऊन बसतो आणि तेवढ्यात त्याला विंचू डंख करतो, त्यामुळे तो कासावीस होतो. मग तो कसले निरूपण ऐकणार. पोटामध्ये तिडीक उठिली, पाठीमध्ये करक भरली, चालक चिखल्या पोळी झाली बैसवेना श्रीराम. कुणाच्या पोटात कळा येऊ लागतात, तर कुणाच्या पाठीत उसण भरते, तर कुणाला पायाचे सांधे धरणारा रोग असतो, तर आणखी कुणाला चिखल्या होतात, पुळ्या येतात. अशा विविध कारणांमुळे त्यांना श्रवणाला बसवत नाही. पिसोळा चावून पळाला, तेणे प्राणी दुश्चित झाला, कोणे नेटे गलबला केला तेथेच धावे श्रीराम. कधी पिसवा चावून पळतात, त्यामुळे माणूस अस्वस्थ होतो, तर बाहेर कुणी गलबला केला की तेथे एखादा धावत जातो. विषयी लोक श्रवणी येती, ते बायकांकडेच पाहती, चोरटे लोक चोरून जाती पादरक्षा श्रीराम. विषयी लोक श्रवणाला आले की ते स्त्रियांकडेच पाहत बसतात, तर चोरटे लोक लोकांची पादत्राणे चोरून नेतात. होये नव्हे वाद वेवाद, तेणे उदंड झाला खेद, सिव्या गाळी अप्रमाद होता चुकला श्रीराम. कधी कधी निरूपणात अस्ति आणि नास्ती असा वादविवाद होऊन उदंड खेद होतो आणि कधी कधी शिवीगाळ, मारामारी इत्यादी गोंधळ होऊन श्रवण बाजूलाच राहते. कोणी निरूपणी बैसती, सावकास गोष्टी लाविती, हरिदास तेरे रे करीती पोटासाठी श्रीराम. कोणी निरूपणाला म्हणून येतात आणि सावकाश आपापसातच गोष्टी करीत बसतात आणि हरिदास पोटासाठी रे रे करीत रटाळपणे कथा करीत राहतो. बहुत जाणते मिळाले, एका पुढे एक बोले, लोकांचे आशय राहिले कोण जाणे श्रीराम. एखाद्या वेळी अनेक विद्वान लोक श्रवणास येतात आणि एकापुढे एक स्वतःचेच मत सांगत राहतात. श्रोत्यांचे आशय कोणी जाणतच नाही. माझे होये तुझे नव्हे, ऐसी अखंड जयास सवे, न्याये नीती चांडून धावे अन्यायाकडे श्रीराम. माझेच म्हणणे खरे तुझे नव्हे,
असे करायची अखंड सवय ज्यांना असते, म्हणजे जे आपलेच म्हणणे खरे करू पाहतात, लोकांचे ऐकूनच घेत नाहीत, ते न्याय नीतीचा विचार न करता अन्यायाकडे धावतात. आपल्या थोरपणासाठी अच्छा वाचा तोंडपिटी, न्याये नाही ते सेवटी परम अन्यायी. श्रीराम. आपला थोरपणा सिद्ध करण्यासाठी ते अवाच्या सवा वाटेल तसे अनिर्बंधपणे बोलत सुटतात. त्यामुळे त्यांचे बोलणे न्यायाचे नसते, अखेर परम अन्यायच होतो. एकेकडे अभिमान उठे, दुसरेकडे उदंड पेटे, ऐसे श्रोते खरे खोटे कोण जाणे. श्रीराम. एखादा गर्वाने बोलत सुटतो तर दुसरा एखादा भयंकर संतापतो. अशा प्रकारच्या श्रोत्यात कोण खरा आणि कोण खोटा हे कळत नाहीसे होते. म्हणून जाणते विचक्षण, ते आधीच धरिती नेणपण, मूर्ख टोणपा आपण काहीच नाही. श्रीराम. म्हणून जाणते विचारवंत श्रोते असतात, ते आधीच नेणतेपण धरतात, म्हणजे आपल्याला काही कळत नाही, आपण मूर्ख अडाणी असून आपण म्हणजे काहीच नाही असे ते दाखवतात. आपणाहून देवथोर, ऐसा जयाच कळला विचार, सकळ काही जगदांतर तेही राखावे. श्रीराम. आपल्यापेक्षा देव थोर आहे हे त्यांना स्वानुभवाने कळलेले असते, आणि तो देवच जगात सर्वांच्या अंतर्यामी आहे हे ते जाणत असतात. म्हणून ते सर्वांचे अंतःकरण सांभाळतात, कोणालाही दुखवत नाहीत. सभेमध्ये कळहो झाला, शब्द येतो जाण त्याला, अंतरे राखो नाही सिकला कैसा योगी. श्रीराम. सभेमध्ये जर कलह झाला तर त्याचा दोष जाणत्याकडे येतो. जो लोकांचे अंतःकरण राखू शकत नाही तो योगी म्हणवून घेण्यास पात्र नसतो. वैर करिता वैरची वाढे, आपणाच दुःख भोगणे घडे, म्हणून शहाण्याचे कुकडे कळो आले. श्रीराम. वैर केल्याने वैरच वाढते आणि आपल्याला दुःख भोगावे लागते. यावरून शहाण्या माणसाचे गूढ विचार कळून येतात. अखंड आपणा सांभाळिती, क्षुल्लकपण येऊ नेदिती, थोर लोकांस क्षमा शांती अगत्य करणे. श्रीराम. आपला थोरपणा ते अखंड सांभाळतात, स्वतःकडे क्षुल्लकपणा येऊ देत नाहीत. थोर लोक असतात त्यांच्या ठिकाणी क्षमा आणि शांती हे गुण अवश्य असतातच. अवगुणापासी बैसला गुणी, अवगुण कळतो तत्क्षणी, विवेकी पुरुषाची करणी विवेके होते. श्रीराम. अवगुणी माणसाजवळ गुणी माणूस बसला की तुलनेने त्वरित अवगुण स्पष्ट कळून येतो. विवेकी पुरुष नेहमीच विचाराने वागतो. उपाये पर्याये दीर्घ प्रयत्न, विवेक बळे नाना येतन, करील तयाचे महिमान तोची जाणे. श्रीराम. जो पुरुष उपाय, त्यांचे पर्याय म्हणजे इतर मार्ग आणि दीर्घ प्रयत्न तसेच विवेकाच्या बळावर अनेक प्रयत्न करणे जाणतो, त्याची थोरवी लोकांना कळणे कठीण असते. ती ज्याची त्यालाच कळते. दुर्जनी वेव धरून घेतला, बाष कळलो की घसरिला, विवेकापासून चेवला विवेकी कैसा. श्रीराम. जो दुर्जनांनी वादविवादात बेजार केल्याने, मूर्ख लोकांनी डिवचल्याने विवेक भ्रष्ट होतो, त्याला विवेकी कसे म्हणता येईल. न्याये पर्याये उपाये, मूर्खास हे कळे काये, मूर्खा करिता चिवडा होये मज्जा लसीचा. श्रीराम. न्याय म्हणजे काय, पर्याय म्हणजे काय, उपाय कुठला व कसा करावा हे मूर्खाला काय कळणार. मूर्खामुळे सभेचा विचका होतो. मग ते शहाणे नीट करीती, स्वये साहोन साहविती, स्वये करून करविती लोकां करवी. श्रीराम. असा प्रसंग आला की शहाणे लोक स्वतः त्रास सोसून परत सर्व काही सुरळीत करतात. ते स्वतः त्रास सोसतात आणि लोकांकडूनही सोसवितात. स्वतः सर्व कार्य सुरळीतपणे करतात आणि लोकांकडूनही करवितात. पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असती सज्जन, जयांकरिता समाधान प्राणीमात्रांसी. श्रीराम. पृथ्वीवर असंख्य लोक आहेत, ज्यांमध्ये सज्जनही असतात, त्यांच्यामुळे प्राणीमात्रांना समाधान लाभते. तो मनोगतांची आंगे जाणे, मानप्रसंग समये जाणे, संतप्ता लागी निवऊ जाणे नाना प्रकारे. श्रीराम. सज्जन पुरुष लोकांचे अंतःकरण बरोबर जाणतो,
मान प्रसंग काळ वेळ याचे त्याला अचूक ज्ञान असते आणि जे लोक संतप्त झालेले असतात त्यांना नाना प्रकारे कसे निववावे हेही तो जाणतो. ऐसा तो जाणता लोक समर्थतयाचा विवेक, त्याचे करणे काही एक जनास कळेना श्रीराम. असा जो ज्ञानी पुरुष असतो त्याचा विवेक सामर्थ्य संपन्न असतो, त्याच्या वर्तनाचा लोकांना काहीच उलगडा होत नाही. बहुत जनास चालवी नाना मंडळे हालवी, ऐसी हे समर्थ पदवी विवेके होते श्रीराम. अनेक लोकांना तो कामास लावतो, नाना लोकांचे समुदाय तो कार्यप्रवण करतो. ही समर्थ पदवी त्याला विवेकामुळे प्राप्त झालेली असते. विवेक एकांती करावा, जगदीश धारणेने धरावा, लोक आपला आणि परावा म्हणोची नये श्रीराम. एकांतात बसून विवेक करावा, भगवंताला जगदीशाला धारणेच्या बळावर अंतःकरणात दृढ धरून ठेवावे. लोकांमध्ये आपला आणि परका असे म्हणू नये. एकांती विवेक ठाई पडे, एकांती येत न सापडे, एकांती तर्क वावडे ब्रह्मांड गोळी श्रीराम. एकांतातच विवेक योग्य प्रकारे करता येतो, एकांतातच योग्य दिशेने प्रयत्न करण्यासंबंधी प्रेरणा मिळते. एकांतात आपण तर्काच्या बळावर सर्व ब्रह्मांडाच्या गोलकाचा वेध घेऊ शकतो. एकांती स्मरण करावे, चुकले निधान पडे ठावे, अंतरात्म्या सरीसे फिरावे काहीतरी श्रीराम. एकांतात स्मरण करण्याने चुकलेले निधान म्हणजे ठेवा, जी आत्मवस्तू तिची प्राप्ती होते. एकांतात ज्याप्रमाणे अंतस्फूर्ती होईल त्याप्रमाणे कार्य करावे. जयास एकांत मानला, अवघ्या अधिकडे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही श्रीराम. ज्याला एकांत मानवतो त्यालाच सर्वांच्या आधी ज्ञान होते. ज्याला मोठेपणा मिळवायचा असेल त्याला एकांताशिवाय दुसरा पर्याय नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 18वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.